तर दुसरीकडे शरद पवार हे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर यांना घेऊन मस्साजोग गावामध्ये पोहोचले। देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची देखील जबाबदारी उचलली। त्यानंतर शरद पवारांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांनी मुलाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवारांकडे केली। या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले। हे दुखणं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं। त्यांनी एकच गोष्ट सांगितली की सुस्थितीत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे। जे कोणी दोषी असतील त्यांच्या सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारकडे पोहोचू आणि तुम्हाला न्याय मिळेल, कुटुंबियांना न्याय मिळेल याची काळजी घेऊ। पुढची बातमी